जय भीम, जय शिवराय सर्वांना. आज सहजरित्या राजकीय आणि अंधभक्त लोक भूतपूर्व पंतप्रधान नेहरू यांच्यावर टीका करतात, त्यांच्या चुका काढतात. पण खरंच हे सत्य आहे का? आज आपण जे भारत आपण बघतो तो खराच असा असता का जर आजचे राजकारणी त्या काळात असतात? हा प्रश्न खूप गंभीर आहे. नेहरूने त्यांच्या 17 वर्षाच्या काळात, जिथे 1947 नंतर भारत हा शून्यावर उभा होता, भारताला पंचवर्षीय योजना उभी करून आजच्या राजकारणी उभे आहेत. तिथून त्यांनी सुरुवात केली. वैज्ञानिक क्षेत्रात, औद्योगिक क्षेत्रात आणि शैक्षणिक क्षेत्रात जे काम केलं आहे त्यांची बराबरी आजचे नेते किंवा राजकारणी करू शकतील का? आज आपल्या देशातील मुलं बाहेर शिकायला जाऊन उभे आहेत. ते IIM, IIT, ITI, UGC, IMS सारख्या संस्था आणि धोरणामुळे ज्याची नीव त्यांनीच ठेवली. आज आपण चंद्र, मंगळ यासारख्या ग्रहावर आपले पाऊल ठेवले ते त्यांच्या इस्रो यांच्या संकल्पने देखील त्यांनीच उभी केली. ONGC, LIC, BRC, सैल, भेल स्टील प्लांट यासारख्या संस्थामुळे आज भारत हा औद्योगिक क्षेत्रात पुढे आहे. आज करोडो लोकांच्या घरात वीज जाते. असे भाकरा नांगल धरण, हिराकूड धरण ज्यांनी विद्युत निर्माण होते, आजही त्यांची देखील पायाभरणी त्यांनीच केली. DRDO संरक्षण तंत्रज्ञान आणि स्वदेशी शस्त्रास्त्र विकासासाठी देखील त्यांची संकल्पना होती, त्यांनीच याची देखील नीव ठेवली. भेल जड विद्युत उपकरणे निर्माण करण्याची ऊर्जा निर्मितीसाठी ही देखील त्यांचीच संकल्पना होती. शीतयुद्धाच्या काळात आम्ही स्वतंत्र परराष्ट्र आहे, आम्ही कोणत्याही महाशक्तीचा भाग नाही होणार, हे त्या काळात त्यांनी ठणकावून सांगणारे नेहरूच होते. चीनसोबत पंचशील धोरण राबवून 2 राष्ट्रांमध्ये सलोखा निर्माण करणारे देखील नेहरू होते. फक्त याच नाहीत तर साहित्य आणि संस्कृती देखील जपणे. साहित्य कला अकादमी, संगीत नाटक अकादमी, ललित कला अकादमी यासारख्या संस्था देखील त्यांनी उभ्या केल्या. त्यांच्या 17 वर्षाच्या कालावधीत आधुनिक भारत म्हणून ओळख आहे. आणि आजचे जे नालायक सत्ताधारी राजकारणी आपल्या नाकर्तेपणाचा त्यांच्या नावावर खापर फोडले जातात. जय भीम, जय शिवराय.